संगीत ही अशी जादू आहे जी शब्दांशिवाय मनाशी संवाद साधते. एक सुंदर स्वर दिवसाची आनंदी सुरुवात करू शकतो, तर एखादं गाणं आयुष्यभरासाठी आठवण बनून राहतं. नमस्कार मित्रांनो, आकाशवाणीच्या युवा स्पंदन या कार्यक्रमात मी किशोर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्या स्टुडिओमध्ये आली आहे अशी एक युवा गायिका जिने आपल्या सुरेल आवाजाने अनेकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केलं आहे. तिच्या स्वरात आहे गोडवा, तिच्या प्रवासात आहे अथक मेहनत आणि तिच्या स्वप्नांमध्ये आहे संगीताची एक सुंदर दुनिया. आज आपण तिच्यासोबत गप्पा मारणार आहोत. तिच्या बालपणापासून सुरू झालेल्या संगीत प्रवासाबद्दल, स्टेजवरील अनुभवांबद्दल, रियाज, संघर्ष, स्वप्न आणि पुढच्या वाटचालींबद्दल. मग तयार आहात ना एका सुरेल प्रवासासाठी? चला तर आजच्या आपल्या खास पाहुणीचं स्वागत करूया. आकाशवाणीच्या युवा स्पंदन या कार्यक्रमात मी किशोर तुझं मनापासून स्वागत करतो. नमस्कार युवा श्रोत्यांनो, मी मनीषा घडीवार आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मनीषा, सर्वात आधी एक सोपा प्रश्न. मला सांग, कशी आहेस आणि आज आकाशवाणीवर येताना किती एक्साइटमेंट होतं? मी बरी आहे आणि आज काय, मी तर 2-3 दिवसापासून खूप जास्त एक्सायटेड आहे. मिक्स फिलिंग आहे आणि खूप खुश आहे. खुश यासाठी कारण माझ्या आईला रेडिओचं खूप वेड होतं आधीपासूनच, आणि आज त्याच रेडिओ आकाशवाणीवर माझी मुलाखत होत आहे, तर एक वेगळाच आनंद होत आहे. मनीषा, सर्वात आधी तुझ्याबद्दल सांग. तुझं शिक्षण आणि सध्या तू काय करते? मी राजुरा या छोट्याशा शहरात माझा जन्म झाला आणि 1 ते 6 माझं शिक्षण जिल्हा परिषद शाळा डोपटाळा कॉलनी इथे झालं. त्यानंतर एक मोठा इन्सिडन्स घडला, तो म्हणजे माझे बाबा वयाच्या 9व्या-10व्या वर्षी निघून गेले. त्यानंतर आम्ही सर्व आजीकडे राहायला गेलो. पुढचं शिक्षण माझं 8वी ते 12वी राजुरा इथे पार पडलं व नंतर ग्रॅज्युएशनसाठी नागपूरला गेले. तिथे BA म्युझिकमध्ये केलं आणि आता मी फुल टाइम सिंगर परफॉर्मर आहे. छंद म्हणून ब्लॉग पण शूट करते. इंस्टाग्रामवर माझं अकाउंट आहे, तिथे ब्लॉग व गाण्याचे व्हिडिओज पोस्ट करते. लहानपणी प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, तर तुझं काय स्वप्न होतं? माझं स्वप्न हे होतं, जेव्हापासून मला समज आली तेव्हापासून माझं स्वप्न हेच होतं की मला एक गायिका व्हायचं आहे. शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारला जातो की तुम्हाला मोठं होऊन काय व्हायचं आहे, तर माझं उत्तर एकच असायचं की मला गायिकाच व्हायचं आहे. आणि त्या स्वप्नाचा पाठलाग मी आजन्म करत राहीन आणि मला असं वाटतं की माझा जन्मच गाण्यासाठी झालाय. लहानपणापासून माझं हेच स्वप्न होतं की पुढे जाऊन मला गायिका व्हायचंय. खूप छान मनीषा. तर मला सांग, तुझ्या आयुष्यात गाणं नेमकं कधी आलं, की तू जन्मताच सुरात रडली होतीस? मी खूप लहान होते. त्या दिवशी वसंत पंचमी म्हणजे सरस्वती पूजा होत असते आणि आमच्या घराकडे खूप मोठा कार्यक्रम व्हायचा सरस्वती पूजेचा, आणि तिथे मी माझ्या मैत्रिणीसोबत गाणं गुणगुणलं होतं आणि तेव्हापासूनच ठरवलं होतं की मला गायिकाच व्हायचं आहे. मनीषा, तू आत्ता बोललीस की तू पहिल्यांदा तुझ्या मैत्रिणीजवळ गाणं गुणगुणलं होतं. तुझ्या घरातही कोणी असं असेल की ज्याच्याजवळ तू पहिल्यांदा तुझं गाणं गाऊन दाखवलं, तर मला सांग, असा पहिला श्रोता कोण होता तुझ्या घरातला आणि तुला पहिली वाहवा कुणाकडून मिळाली? घरात अशी परिस्थिती नव्हती की कुणी वाहवा करणार त्यावेळेस, पण मी ज्या मैत्रिणीसोबत राहत होते तिचं आणि माझं ठरलं होतं की आम्हा दोघींना आपल्या आयुष्यात काय करायचं आहे. माझ्यासाठी ती आणि तिच्यासाठी मी, असे आम्ही दोघी एकमेकींसाठी श्रोते होतो. तिचे वडील पुजारी होते आणि आम्ही दोघेही त्या मंदिरात रोज भजन गायचो आणि आम्ही दोघीच एकमेकींचं कौतुक करत होतो. ती मला सपोर्ट करत होती आणि मी तिला सपोर्ट करत होती. अशा प्रकारे आम्ही दोघीही एकमेकांची वाहवा करत होतो. मनीषा, मला सांग, तू पहिल्यांदा स्टेजवर कधी परफॉर्म केलं होतं आणि जेव्हा तू पहिल्यांदा स्टेजवर उभी राहिलीस तेव्हा तुझे हात जास्त थरथरत होते की तुझा आवाज? आजही जेव्हा मोठा स्टेज असतो तेव्हा संपूर्ण शरीर थरथरतं, पण तो त्या स्टेजचा सन्मान असतो असं कुठेतरी ऐकलं होतं. पण ते तेवढ्या वेळापुरतंच असतं. त्या थरथरण्यापेक्षा जास्त माझं प्रेम संगीतावर आहे, तर ते जास्त हावी होतं त्या घाबरण्यावर, त्या थरथरण्यावर. खूप लहान असतापासून मी गाण्याचे कार्यक्रम सुरू केले होते. छोट्या छोट्या स्टेजपासून माझा संगीत प्रवास सुरू झाला. तर माझ्या आयुष्यातला पहिला मोठा जो स्टेज होता त्याच्याबद्दल मी एक सांगते. इथे चंद्रपूरलाच चांदा क्लब ग्राउंडमध्ये एक कार्यक्रम होता आणि तिथं मला एकच गाण्याची संधी मिळाली होती, एकच गीत गाण्याची, आणि तिथे भरपूर मोठे सिंगर्स होते. तर तेव्हा मला थोडंसं नर्वस फील झालं होतं, पण ते थोड्या वेळापुरतंच होतं आणि नंतर खूप छान पद्धतीने आपलं गाणं सादर केलं व त्या लोकांना खूप आवडलं ते गाणं.
गायन म्हटलं की रियाज हा आलाच. तर रियाज हा शब्द ऐकला की काही जण पळतात, पण तुझ्यासाठी रियाज म्हणजे काय? रियाज माझ्यासाठी प्राथमिकता आहे. काहीही झालं तरी रियाज सोडायचा नाही. हा कधी घर, कार्यक्रम यामुळे वेळ मिळत नाही, पण वेळ मॅनेज करून मी रियाजासाठी वेळ कसा निघेल यासाठी धडपड सुरू असते माझी. मनीषा, तू आता सांगितलंस की वेळात वेळ काढून तू रियाज करत असतेस. रियाज करण्यामागचा मुख्य उद्देश काय आहे? रियाज करण्यामागचा मुख्य उद्देश हाच आहे की जो रियाज करेगा वही राज करेगा. म्हणजे तुम्ही रियाज करणार नाही तर तुम्हाला गाणं साथ देणार नाही. म्हणजे तुमचा आवाज सोलफुल होणार नाही, मेलोडियस होणार नाही. जोपर्यंत तुम्ही कंटिन्युअसली सातत्यपणे रियाज करणार तोपर्यंत तुम्ही छान गाणं म्हणू शकता. आणि रियाज हा अत्यंत महत्त्वपूर्ण एक भाग बनला आहे माझ्या आयुष्याचा. काही वेळ कधी कधी वेळ मिळत नाही, पण मी तरीही वेळ मॅनेज करण्याचा प्रयत्न करते. काही कामं बाजूला सारून गाणं ऐकते. कधी रियाज करणं नाही झालं तर मग गाणं ऐकते, आणि कधी गाणं नाही ऐकणं झालं तर मग रियाज करते. अगदी बरोबर. कोणतंही क्षेत्र असलं तरी त्यामध्ये आपल्याला प्रॅक्टिस करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. कारण प्रॅक्टिस केल्यानं आपण आपली जी कला आहे ती आणखीनच आपण सुधारू शकतो. तर मला सांग, आत्ताच जर मी तुला काहीतरी गुणगुणायला सांगितलं तर तू कोणतं गाणं निवडशील आणि का? आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्या वाचुनी, माझ्या मनीचे गुज घ्या जाणून या वाहणाऱ्या गाण्यातुनी. आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्या वाचुनी, माझ्या मनीचे गुज घ्या जाणून या वाहणाऱ्या गाण्यातुनी. हरवेन मी, हरपेन मी, हरवेन मी, हरपेन मी, तरीही मला लाभेन मी. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी, फिरुनी नवी जन्मेन मी. हे गाणं निवडण्यामागचं माझं एकच उद्देश आहे की एकाच या जन्मात मी मागे वळून बघितलं तर मी खूप काही अचीव केलेलं आहे आत्ताच्या या घडी. आणि म्हणून हे गीत अगदी माझ्या काळजाच्या जवळ आहे. मला खूप आवडतं. याचे शब्द जे आहे ते माझ्या मनाला भिडतात आणि मला खूप आवडतं हे गाणं. त्यामुळे या गाण्याची मी निवड केली. खूप छान मनीषा, खूप अप्रतिम तू सादर केलेलं आहे तुझं गाणं. तर मला सांग, तू गायनाचं प्रशिक्षण किंवा शिक्षण घेतलेलं आहे का? हो, मी शिक्षण घेतलेलं आहे. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मुंबई या संस्थेतून माझं विशारद झालेलं आहे. आणि मॉरिस कॉलेज, जे आता वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था नागपूर, इथून मी BA म्युझिक केलेलं आहे. आपण बघतो की प्रत्येक क्षेत्रात आपला एक मार्गदर्शक असतो किंवा आपला एक आयडियल असतो, ज्याला बघून त्या क्षेत्राची आपण निवड करतो आणि त्या क्षेत्रात आपण पुढे जात असतो. तर मला सांग, कोणत्या गायक किंवा गायिकेकडून तुला सर्वात जास्त प्रेरणा मिळते? आशा भोसले आणि लता मंगेशकरजी, या दोघांनाही मी माझं प्रेरणास्थान मानते. प्रेरणास्थान म्हणण्यापेक्षा मी त्यांना देवच मानते. आशा भोसले सगळ्यात जास्त मला आवडतात कारण त्यांनी गीतातील सगळेच प्रकार गायले आहेत. भावगीत, भक्तिगीत, गझल, वेस्टर्न, लोकगीत, नाट्यगीत, आणखी बरेच काही. आणि मलाही अगदी तसंच व्हायचं आहे. आशा भोसले यांना मी इन्स्पिरेशन मानते कारण की त्या खूप छान प्रकारे सगळ्याच प्रकारची गाणी गातात. मनीषा, तू आत्ता आशा भोसलेजी यांचा उल्लेख केलास. तू असं म्हणतेस की आशा भोसले ह्या तुझ्या प्रेरणास्त्रोत आहेत. तर त्यांचं एखादी गाणं आम्हाला ऐकायला मिळेल का? हो हो, नक्कीच. फुलले रे क्षण माझे म्हणून एक भावगीत आहे, मी ते इथे सादर करते. फुलले रे क्षण माझे फुलले रे, फुलले रे क्षण माझे फुलले रे, मेंदीने हो शकुनाच्या, शकुनाच्या मेंदीने सजले रे क्षण माझे
माझे सजले रे, फुलले रे क्षण माझे फुलले रे. खूप सुंदर मनीषा. तू आत्ता भावगीत सादर केलंस, तर मला सांग, तुला कोणत्या प्रकारची गाणी गाणं सर्वात जास्त आवडतं? भावगीत, भक्तिगीत, लोकगीत, रोमॅन्टिक की बॉलिवूड? भक्तिगीत, भावगीत सर्वच गाणं मला आवडतं, कारण संगीत हा माझ्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे. परंतु भक्तिगीतातून मला एक वेगळीच शांतता मिळते. तर तुझ्या आवडीच्या एखाद्या भक्तिगीताच्या 2 ओळी आमच्या श्रोत्यांसाठी. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा, तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा. वेळोवेळी संकटातून तारशी मानवा, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा, तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा. वेळोवेळी संकटातून तारीशी मानवा, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. वेळा होऊन भक्तीसाठी गोपगड्यासह यमुना काठी, नंदाघरच्या गाई हातीशी गोकुळी नादवा, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. वीर धनुर्धर पार्थासाठी चक्र सुदर्शन घेऊन हाती, रथ हा कुंडिया पांडवांचा पळणीशी कौरवा, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. आजच्या काळामध्ये सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे की ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर अनेक जण आपलं करिअर घडवत आहेत. तर मला सांग, सोशल मीडियामुळे नव्या कलाकारांना मोठं व्यासपीठ मिळालं तर आहेच, पण याबद्दल तुझं काय मत आहे आणि या सोशल मीडियाचा तुझ्या आयुष्यात कशा प्रकारचा रोल आहे? सोशल मीडिया एक वरदान आहे. कोणत्याही गोष्टींचे 2 पैलू असतात, एक चांगलं आणि एक वाईट. तुम्ही काय निवडता त्यावर डिपेंड आहे. आज सोशल मीडियामुळे अनेक लोकांना माझी ओळख झाली आहे. भरपूर लोक या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होतात, पण त्यांना प्रसिद्धी आपली टिकवता येत नाही.
काही लोक याच माध्यमांनी खूप व्हायरल झाले आहे, फेमस झाले आहे. तर आपण काय निवडतो त्यावर हे सगळं डिपेंड असतं. पॉझिटिव्ह निवडणारे पॉझिटिव्ह विचार करतात आणि निगेटिव्ह निवडणारे निगेटिव्ह विचार करतात. सोशल मीडियामुळे मला बरीच संधी मिळालेली आहे आपली कला लोकांसमोर सादर करण्याची. सोशल मीडिया हा माझ्यासाठी एक वरदानच आहे. मनीषा, तू विविध कार्यक्रमांमध्ये स्टेज परफॉर्मन्स करत असते. तर कधी असं झालंय का की स्टेजवर एखादी मजेशीर गडबड झाली आणि नंतर त्यावर स्वतःच खूप हसलीस? असं तर नाही, पण खूपदा लोक कौतुक करतात. छोटे छोटे मुलं बुके घेऊन येतात आणि भेटायला येतात, म्हणतात ताई तुम्ही खूप छान गाणं म्हटलं, आणि कौतुकाचे बरेच शब्द ते बोलतात. तेव्हा असं वाटतं की या छोट्याशा मुलांना काय कळतं यातलं, तरीही ते स्वतःहून येतात. काही स्त्री वर्ग, काही पुरुष वर्ग हे खूप खूप आशीर्वाद देऊन जातात. काही ज्येष्ठ मंडळी ते डोक्यावरून हात विरवतात आणि म्हणतात की खूप छान तुझा आवाज आम्हाला वाटला. कारण कसं आहे, आम्ही जे लग्नाचे वगैरे कार्यक्रम करतो त्याच्यामध्ये असे म्हणतात की कोणी लक्ष देत नाही, परंतु आम्ही जे कार्यक्रम करतो तेव्हा खूप लोक येऊन भेटतात. एकदा एका काकूंनी असं म्हटलं होतं की आम्हाला असं वाटत होतं की उभे होऊन टाळ्या वाजवावं, शिट्ट्या वाजवावं, आणि तेच माझ्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे. लोकांचे जे कौतुकाचे शब्द आहे किंवा त्यांचा आशीर्वाद आहे हेच माझ्या पाठीशी नेहमी असू देत, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि अशाच घटना आठवून मला खूप प्रेरित झाल्यासारखं वाटतं. कधी कधी खूप हसायलाही येतं. प्रत्येकाची काही ना काहीतरी स्वप्न असतात. जसे आता एखादा गायक आहे तर त्याला वाटतं की आपण भारतातील सर्वात श्रेष्ठ गायकासोबत माईक शेअर करायला पाहिजे, स्टेज शेअर करायला पाहिजे. जर तुला भारतातील कोणत्याही एका प्रसिद्ध गायकासोबत ड्युएट गाण्याची संधी मिळाली तर तुझी निवड कोण असेल? माझी निवड असेल अरिजित सिंग. कारण ते कोणतेही गाणे फ्लुएंटली गातात, सहज गातात. क्लासिकल, वेस्टर्न, भक्तिगीत, आणि त्यांच्याकडून शिकायलाही खूप मिळेल. इन्स्पायरिंग पर्सनॅलिटी आहे त्यांची, आणि खूप इंटरव्ह्यूज मी त्यांचे बघितले. ते खूप मोटिवेट करतात स्वतःला पण आणि दुसऱ्यांना पण. तर मला अरिजित सिंग यांच्यासोबत गाणं गायला आवडेल. नक्कीच तुझं हे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण हो, अशा मी तुला शुभेच्छा देतो. मनीषा, समजा उद्या तुझं एखादं गाणं व्हायरल झालं तर सर्वात आधी तू कुणाला फोन करशील आणि का? करता आलं तर देवाला करणार, आणि खूप खूप धन्यवाद देणार की मला हा जन्म देण्यासाठी आणि सदैव माझी रक्षा करण्यासाठी. कारण ही सगळी देणगी त्यांची आहे. गाणं व्हायरल होणं, कोणत्याही संकटाप्रसंगी त्यातून बाहेर काढणं, चांगल्या ठिकाणी आपोआप पोहोचवणं, लोकांची आपुलकी, कौतुक आपल्यापर्यंत पोहोचवणं, हे सर्व त्यांच्याच हातात आहे. कृतज्ञता व्यक्त करणार, धन्यवाद देणार. आणि मी माझ्या हस्बंडला, माझ्या नवऱ्याला कॉल करणार, कारण ते प्रत्येक ठिकाणी मला सपोर्ट करतात आणि कुठेही गेले तरी ते माझ्याबद्दल सांगतात की माझी वाईफ आहे आणि ही खूप छान गाणं म्हणते. आतापर्यंतच जे लग्नाच्या नंतरचं जे करिअर आहे ते सगळं त्यांनीच सॉर्ट आउट केलं, आणि कुठेही गेले तरी ते मला सोबत घेऊन जातात. कोणत्याही कार्यक्रमात ते माझ्याशिवाय जात नाही. तर मी माझ्या हस्बंडला कॉल करणार. गाण्याशिवाय तुझी कोणती अशी आवड आहे, तुझा कोणता असा छंद आहे जो फार कमी लोकांना माहिती आहे? मला पुस्तक वाचायला खूप आवडतं. मला फ्रेंड्स फार कमी आहेत, पण पुस्तकांची आवड, पुस्तकांचा स्टॉक भरपूर आहे माझ्याकडे. एक वेगळा कप्पाच आहे. पुस्तकांशी वेगळीच मैत्री आहे. आज जे काही मी विचार करू शकते, आंतरिक शांती म्हणा किंवा विवेक बुद्धी, विचार करण्याची क्षमता, चूक बरोबर निर्णय, हे सर्व त्या पुस्तकांमुळेच आहे. आणि माझे असे मित्र कमी जरी असले तरी मी पुस्तकांनाच आपलं मित्र मानते, आणि माझा खाली वेळ, फावला वेळ असला तर मी ते पुस्तकांसोबतच घालवते, आणि रियाज आणि पुस्तक हेच माझा आता जीवनाचा एक भाग आहे. मनीषा, आज हजारो तरुण तरुणी संगीत क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न पाहत आहेत. त्यांना मनीषा काय संदेश देणार? त्यांना मी एवढंच सांगेल की खूप खूप जास्त मेहनत करा. तुम्हाला वाटत आहे की हे करावं तर करून टाका. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. लोकांना मुळी वेळ नसतो तुमच्याबद्दल विचार करण्याचा. कारण आज जो तो आपलं आयुष्य जगण्यात गुंतलेला आहे, तसंच तुम्ही पण आपलं आयुष्य सुंदर बनवा. आपल्या करिअरसाठी, पॅशन फॉलो करण्यासाठी जटा.
स्वतःला योग्य व्यक्ती बनवण्यासाठी केलेली मेहनत वाया जात नाही आणि जे काही करत आहे ते स्वतःसाठी करा, आयुष्य आनंदात जगा आणि म्युझिकमध्ये तुम्हाला करिअर करायचं असेल तर त्याची योग्य ट्रेनिंग घ्या आणि नियमित रियाज करा, नवनवीन गायन प्रकार शिका आणि खूप मेहनत करा. बस एवढंच सांगणार. तू दिलेल्या संदेशाचं आमचे युवा मित्रमैत्रिणी नक्कीच पालन करतील अशी मी तुला खात्री देतो. मनीषा, आजच्या या मनमोकळ्या गप्पांमधून आम्हाला केवळ एक गायिका नाही तर स्वप्नांवर विश्वास ठेवणारी, सातत्यानं मेहनत करणारी आणि संगीतावर मनापासून प्रेम करणारी एक सुंदर व्यक्ती भेटली. तुझा स्वर असाच अनेकांच्या हृदयात आनंदाचे सूर छेडत राहो. तुझ्या प्रत्येक नव्या सादरीकरणाला रसिकांचं भरभरून प्रेम मिळो आणि संगीत विश्वात तू आणखी उंच भरारी घेशील, हीच आकाशवाणी परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. मनीषा, आज तू तुझा महत्त्वपूर्ण वेळ आम्हाला दिलास आणि तुझ्या आठवणी, तुझ्या कलेविषयी तू आमच्याशी मनमोकळ्या गप्पा केल्यास त्याबद्दल मी आकाशवाणी चंद्रपूर केंद्रातर्फे तुझे खूप खूप आभार व्यक्त करतो. माझ्या स्वप्नामधलं एक स्वप्न हेही होतं की मी आकाशवाणी रेडिओवर माझी मुलाखत व्हावी आणि हे स्वप्न आज पूर्ण झालं. त्याच्यासाठी मी आकाशवाणीचे धन्यवाद मानते आणि मला इथे मुलाखत देण्याची संधी दिली त्याच्यासाठी पण खूप खूप आभार मानते, कृतज्ञता व्यक्त करते. खूप खूप धन्यवाद. श्रोते हो, आजचा हा स्वरमय प्रवास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आपण आपल्या प्रतिक्रिया आकाशवाणीच्या इंस्टाग्राम, फेसबुक पेजला कमेंट करून कळवू शकता. तसेच आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर ही मुलाखत तुम्ही केव्हाही ऐकू शकता.
सजले प्रीत ही उमजेना जडला का जीव हा समजेना प्रीत ही उमजेना जडला का जीव हा समजेना कशी सांगू मी माझ्या मनीची कथा रे मेंदीने शकुनाच्या मेंदीने भुलले रे क्षण माझे भुलले रे क्षण माझे फुलले मेंदीने हो शकुनाच्या मेंदीने सजले रे क्षण माझे सजले हसले रे क्षण माझे हसले रे फुलले रे क्षण माझे फुलले रे मित्रांनो, आज इथंच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्यक्तिमत्वासोबत, नव्या प्रेरणादायी प्रवासासह. तोपर्यंत सुरांशी मैत्री करत रहा, हसत रहा आणि ऐकत रहा आकाशवाणी. मी किशोर आजसाठी आपली रजा घेतो. नमस्कार.